हिंगोली विधानसभेचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांचा हरिओम योगा ग्रुपतर्फे त्यांच्या निवासस्थानी भाऊराव पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथील रहिवासी हिंगोली विधानसभेचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी वडील स्वर्गीय बाबूरावजी पाटील उर्फ नाना यांचा राजकीय वारसा चालवत हिंगोली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षात असताना मतदारसंघात एक वेगळी ओळख निर्माण केली होती। मतदारसंघातील प्रत्येक गावागावातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांची ओळख आणि मतदारसंघातील केलेली विकास कामं यामुळे हिंगोली विधानसभेतील जनतेने भाऊराव पाटील गोरेगावकर यांना मागील निवडणुकीत सलग 3 वेळा निवडून दिलं होतं। माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांचा 30 एप्रिलला 69वा वाढदिवस असल्यानं दिवसभर त्यांच्या निवासस्थानी मतदारसंघातील नागरिक, सर्वपक्षीय नेते मंडळी, व्यापारी, अधिकारी यांनी दिवसभर माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांची भेट घेत पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला होता। तर हरिओम योगा ग्रुपच्या सर्व पदाधिकारी यांनी देखील माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या निवासस्थानी जाऊन माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांना वाढदिवसानिमित्त भव्य सत्कार करून त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना केली। यावेळी हरिओम योगा ग्रुपचे विद्याशक्ती प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भास्करराव रामरावजी बेंगाळ, साहेबराव बांगर, विनायक कल्याणकर, काशीनाथ दराडे, सोईतकर साहेब, माधव बांगर, पराती सर, वामनराव पोले, विलास गुडेवार यांच्यासह हरिओम ग्रुपचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। NTV न्यूज मराठी, हिंगोली।